Namaskar. We are going to solve more examples related to those four formulas. So next example is evaluate limit extending to 0 log 4 plus log of bracket 0.25 plus x upon x. So for this we are going to use this formula. Limit x tending to 0 log of 1 plus ax, log of 1 plus x or log of 1 plus kx upon this kx, then this limit will be 1. But for this formula you have to log of something, and here log plus log तर ते चालणार नाही. log plus log हे चालणार नाही. म्हणजे आपल्याला log of bracket आपल्याला आधी कन्वर्ट करून घ्यायला आहे. सो log a plus log b अशी टर्म येते. log a plus log b चा फॉर्म्युला काय? log a into b तो यूज करायचा या फॉर्म मध्ये, मग हा फॉर्म्युला वापरतो. सो दॅट इज इक्वल टू लिमिट x tending to 0 log a plus log b, therefore log of a into b 0.25 plus x upon x. Just simplify this numerator, which is equal to limit x tending to 0 log of 4 into 0.25. 0.25 means 1 by 4 na? 1 by 4 is equal to 0.25. So 4 into 0.25 means 4 into 1 by 4 means 1 here. So 4 into 0.25, so this product is 1 plus 4 into x means 4x upon x. आता हा फॉर्म्युला ऍडजस्ट होतोय, फक्त काय इथे log of 1 plus kx upon kx पाहिजे, इथे नुसता x आहे. सो 4 ऍडजस्ट करावे लागतील. सो इथे 4 आणायचे, त्याने मल्टिप्लाय and divide by 4 केलं की. सो विच इज इक्वल टू 4 कॉन्स्टंट आहे लिमिटच्या बाहेर. लिमिट x टेंडिंग टू 0 log of 1 plus 4x upon 4x. सो इथे x होता, फक्त x आहे. 4 इथे आणले, त्याने न्यूमरेटरला 4 द्या. So for all this we can write 1 because that formula. So limit of this is equal to 1. So 4 into 1, that is equal to 4. So answer is 4 for this example. Next example, limit x tending to 0 e raised to 2x plus e raised to minus 2x minus 2 upon x sin x. First e raised to minus 2x है, so e raised to minus 2x means what? E raised to minus 2x is equal to 1 upon e raised to 2x. आपण ते घेणार आहोत, त्याच्यानंतर डिनॉमिनेटर सेम करावा लागेल आणि ते सगळं ऍडजस्टमेंट करावी लागेल. न्यूमरेटर ऍडजस्टमेंट झाल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला काय करता येईल ते आपण बघू शकतो. सो लिमिट x टेंडिंग टू 0 e raised to 2x plus 1 upon e raised to 2x minus 2 upon denominator x sin x. So e raised to 2x से मल्टीप्लाय करायला लागणार आहे तिन्ही टर्म्स ना. So that is equal to limit x tending to 0 e raised to 2x into e raised to 2x. डायरेक्टली लिहू शकतो e raised to 2x into e raised to 2x म्हणजे e raised to 4x because e raised to 2x बेस समान, इंडायसेसचे ॲडिशन. e raised to 2x is equal to बेस सेम, इंडायसेसचे ॲडिशन 2 plus 2 4x. So e raised to 2x डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. सो e raised to 4x plus 1 e raised to 2x ने आपण मल्टिप्लाय करणार आहोत मायनस सगळ्याला येणाऱ्यानंतर मायनस 2 इंटू e raised to 2x अपॉन हा सगळा डिनॉमिनेटर राहिला e raised to 2x अपॉन सगळ्याला x sin x. तर e raised to 2x जो इथे आहे तो आपण इथे आणू शकतो बिकॉज लॉग ऑफ a अपॉन b अपॉन c असेल. असं जर दिलेलं असेल तर आपण काय लिहू शकतो a अपॉन b अशा पद्धतीने ते घेऊ शकतो. सो e raised to 2x येते आपण इथे आणणार आहोत, which is equal to limit x tending to 0 e raised to 4x प्लस 1 तिकडे टाकून मायनस 2x आधी घेतलं तरी झालं, मायनस 2 e raised to 2x प्लस 1 अपॉन x. हे घेऊया आधी e raised to 2x into x into sin x. आता e raised to 4x minus e raised to 2 minus 2 e raised to 2x plus 1 हे कुठल्या एखाद्या फॉर्म्युल्यासारखं म्हणजे कुठल्या एखाद्या
एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन किंवा कशाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे का आपण चेक करूया. e⁴x मायनस आता e⁴x मीन्स e⁴2x ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. e⁴2x चा स्क्वेअर झाला आणि -2 * e⁴x आणि +1 सो e⁴2x -1 ब्रॅकेट स्क्वेअर हे जर आपल्याला करायचं झालं तर काय येणार आहे e⁴2x स्क्वेअर मीन्स e⁴4x -2 into these two terms -2 into e⁴2x plus square of this plus 1. So e⁴4x असं ठेवण्याऐवजी आपण त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार आहोत बिकॉज आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो e⁻x -1/x तो फॉर्म्युला आहे. तर हे सेपरेट जर तसंच ठेवलं तर हे सगळे डिनॉमिनेटर सगळ्याला द्यायला लागेल आणि मग ते ॲडजस्ट होणार नाही. सो आपण हे हे जे आलेलं एक्सप्रेशन येते इथे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये घेणार आहोत म्हणजे मग आपल्याला त्याला हा x हा डिनॉमिनेटर इथे जो दिसतोय तो x हा डिनॉमिनेटर देऊन आपल्याला तो फॉर्म्युला यूज करता येईल. शिवाय sin x/x चा फॉर्म्युला आहे आणि e⁻2x राहील त्याचं काय करायचं ते बघू आपण. सो हे एक्सप्रेशन आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे त्यामुळे e⁻ कशाचा फॉर्म्युला आहे कशाचा स्क्वेअर आहे सो लिमिट x टेंडिंग टू 0 e⁻2x -1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हे e⁻2x into x into sin x. आता आपल्याला e⁻2x -1/x चा फॉर्म्युला माहिती आहे पण e⁻2x -1/x आहे फक्त आणि इथे काय आहे ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला नुसता x पुरणार नाही x स्क्वेअर लागणार आहे. तो x स्क्वेअर आपल्याला आणायचा असेल तर ह्याला फक्त न्यूमरेटर जो आहे त्या न्यूमरेटरला x स्क्वेअर हा डिनॉमिनेटर आपल्याला लागणार आहे. पण फक्त न्यूमरेटरला एक टर्म देऊन चालायची नाही ते डिनॉमिनेटरच्या पण डिनॉमिनेटरला द्यायला लागेल कारण दोन्हीकडे दिली तरच व्हॅल्यू चेंज होणार नाही. सो आपल्याला न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला इथे x स्क्वेअर ही टर्म आणायला लागणार आहे. सो डिनॉमिनेटरला पण डिनॉमिनेटरमध्ये x स्क्वेअर ही टर्म आणावी लागेल म्हणजे काय आहे की ह्या सगळ्यासाठी लिमिट आपल्याला 1 हे आपल्या फॉर्म्युल्याने काढता येईल आणि ह्या सगळ्याचं लिमिट काय येतं ते आपण चेक करूया. डिनॉमिनेटरचं लिमिट काय येतं इथे सो विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0 x स्क्वेअर न्यूमरेटरला आणि x स्क्वेअर डिनॉमिनेटरला दोन्ही यांना आपण लिहितोय जेणेकरून फॉर्म्युला वापरता येईल. सो e⁻2x -1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर अपॉन तिसरी टर्म e⁻2x into x into sin x अपॉन x स्क्वेअर. x स्क्वेअर एक्स्ट्राचा का आणलाय आपण बिकॉज e⁻2x -1/x आणि मग ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर लिमिट त्याचं आपल्याला लिहिता येतं. सो विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0 हे काय झालं e⁻2x -1/x बिकॉज ब्रॅकेट स्क्वेअर आणि x स्क्वेअर आहे पुन्हा a/b a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर असेल तर a/b स्क्वेअर आपण लिहू शकतो. या सगळ्याचा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं हा एक आणि हा x गेला. सो e⁻2x into sin x आणि अपॉन हा एक x राहिला. सो sin x/x चं लिमिट पण आपण लिहू शकतो तोही फॉर्म्युला आपण मागे बघितला आहे. e⁻2x चं लिमिट डायरेक्ट काढू शकतो कारण तिथे काही ते 0 येणार नाही त्यामुळे डिनॉमिनेटर 0 होत नाही ह्या स्टेजला. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट घेतला की सगळीकडे फॉर्म्युले तर इथपर्यंत आपल्याला आला आहे. आता आपल्याला सेपरेटली डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरची लिमिट्स घ्यायचे कारण त्या सगळ्यासाठी आपण फॉर्म्युले यूज करू शकतो. तर याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत. sin x/x साठी फॉर्म्युला आधी झालेला आहे. e⁻2x साठी फक्त नाहीये तो आपण डायरेक्ट लिमिट घेऊ शकतो कारण e⁻2x चा लिमिट 0 येत नाही ॲज x टेंडिंग टू 0. सो हे डायरेक्ट लिमिट घालता येईल आपल्याला. आता e⁻2x -1/x असा आहे फॉर्म्युला सांगतोय e⁻x -1/x असलं पाहिजे किंवा मग इथे जर 2x असेल तर इथे पण 2x असलं पाहिजे. इथे जर 2 आणायचे झाले तर बाहेर किती ऍडजस्ट करावे लागतील तर हा स्क्वेअर आहे त्यामुळे 2 इथे लिहिणं म्हणजे किती असणार आहे 4 ऍडजस्ट करणं आहे. आलं ना लक्षात की इथे 2 आपल्याला आता एक्स्ट्रा आणायचे ते आपण आणणार आहोत. इथे 2 आणायचे म्हणजे 2 स्क्वेअर आपण 2 स्क्वेअर एक्स्ट्रा डिनॉमिनेटर मध्ये आणतो. 2 स्क्वेअर एक्स्ट्रा डिनॉमिनेटर मध्ये आणत असतो तर न्यूमरेटर मध्ये ते आणायला लागतील म्हणजे किती 4. तर न्यूमरेटरला 4 ने आणि डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं त्या 4 डिनॉमिनेटरचा आज जाताना इथे 2 होऊन जाईल आणि मग तो फॉर्म्युला यूज करा. सो आपण पुढची ऍडजस्टमेंट थोडीशी करणार आहोत. इथे 4 आणायचं न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 आणायचे. फक्त हे 4 इथे आज जाताना 2 होतील कारण स्क्वेअर आहे ना तो आज जाताना 2 होणार. सो इट इज इक्वल टू लिमिट
x टेंडिंग टू 0. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेपरेट लिमिट घेऊया. 4 नंतर आपण बाहेर आणू. इथे 4 इंटू ब्रॅकेट e रेस टू 2x मायनस 1 अपॉन 2x. कारण हे 2x ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, ब्रॅकेट स्क्वेअर इथला 2x आहे, 2 इथनं बाहेर येताना 4 होणार आहे, ते 4 4 जाते, म्हणजे आपले ॲडजस्टमेंट बरोबर. अपॉन लिमिट x टेंडिंग टू 0 e रेस टू 2x सेपरेट लिमिट घेऊ, कारण हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन अशी सेपरेट करूया आणि मग लिमिट सेपरेट आपण घेऊ शकतो. इंटू लिमिट x टेंडिंग टू 0 साइन x अपॉन x. तर सगळं ॲडजस्ट झालेलं आहे. x टेंडिंग टू 0 आहे, साइन x अपॉन x. तर मी हा फॉर्म्युला यूज करता येईल. ह्याचं लिमिट 1 येईल, या सगळ्याचं लिमिट 1 येईल. त्याच्यानंतर हा 4 कॉन्स्टंट देतो आपण. ह्याच स्टेजला आपण इथे बाहेर लिहिला तरी काही हरकत नाही, कारण तो लिमिटच्या बाहेर आहे, कॉन्स्टंट ते बाहेर जाणार. या सगळ्याचं न्यूमरेटरचं लिमिट काय येणार आहे 1, कारण e रेस टू 2x मायनस 1 अपॉन 2x सगळं ॲडजस्ट झालं आहे. त्याचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1च. त्यामुळे आन्सर काय येणार आहे 4 इंटू न्यूमरेटरचं आहे 1. त्याच्यानंतर लिमिट x टेंडिंग टू 0 e रेस टू 2x. आता ह्याच्यासाठी फॉर्म्युल्याची गरज नाही, डायरेक्ट लिमिट आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सो e रेस टू 2 इंटू 0 म्हणजे 0 आणि इंटू हे या सगळ्याचं लिमिट 1 मीन्स 4 अपॉन e रेस टू 0 इज 1. एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो आन्सर विल बी 4. तर ह्या सगळ्या एक्सप्रेशनचं लिमिटचं आन्सर फायनल काय आलं तर 4.